रोम सायराम भाऊ स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपला शिवशंभो बँड. तर शिवशंभो बँडची मित्रांनो आपण पूर्ण गाडी खोलली होती. आज गाडी अपडेटला म्हणजे मागास अपडेटला लावली होती. तर आज आपण आलोय वर्कशॉपला. समोर बघू शकता इकडे शिवशंभो लावलेला आहे, विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप. तर मित्रांनो चला आता आपण बघू गाडीचं काम किती झालेलं आहे. आणि मित्रांनो इथं बऱ्याचशा बँडच्या गाड्या आहे, खूप गाड्या आलेल्या आहे मित्रांनो अपडेटसाठी. तर ही एक नवीन गाडी आहे. हिच तर नाव नाही सांगते ना आपल्याला कोणती गाडी आहे. तर चला आपण बघू आता आपल्या शिवशंभो बँडचं काम किती झाले आणि आपल्याला अपडेट अजून काय काय मित्रांनो आपले मगर भाऊ सांग किती अपडेट झाले किती नाही. तर चला. तर मित्रांनो आता आपल्यासोबत इथं विश्वकर्मा वर्कशॉपचे संचालक मंगेश भाऊ. तर आता ते आपल्याला सांगतील आपण कामामध्ये किती अपडेट करते. तर नमस्कार मित्रांनो. तर शिवशंभूचं आता अपडेट चालू आहे आपल्याकडे. तर आपली पहिली शिवशंभू ही 10 जॅकमध्ये होती आणि बेस पण आपले पहिले कमी होते थोडे, तरी पण चांगला परफॉर्मन्स होता. आता बेस पण वाढता आहे, जॅक पण आपले 14 जॅकमध्ये गाडी बनते. अपडेट एकदम खतरनाक असणार आहे. तर बाकीचं काम किती दिवसात होईल? 2 दिवसात आपलं पूर्ण अपडेट होऊन जाईल. तर मित्रांनो बघत राहता गाडीचं काम कसं चालू आहे कसं नाही. आणि इथं बऱ्याचशा गाड्या आल्या आहे, तर नाव तर काय आपण सांगू शकत नाही. तर चला. तर मित्रांनो तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपल्या शिवशंभूचे 2 बेस इथं होते आणि बाकी 8 बेस इथं होते. तर मित्रांनो हा पट्टा पूर्ण लाईनचा होता खालपर्यंत. तर आता अपडेट असा करायचा आहे मित्रांनो, तर लाईनर ज्या खालपर्यंत होत्या ना ते आपल्याला तिथले बेस काढून इथं टाकायचे मित्रांनो. इथं खाली पण बेस राहतील आणि इथं पण लायनर एवढ्या. आणि मित्रांनो इथे एक लायनर निघणार आहे या साईडनी आणि त्या साईडनी 4 लायनर अशा निघणार आहे. तर इथं पण वरती लायनर राहणार आहे आणि बाकी वरचं आपलं जी लायनर होती तिथं आपण काढून टाकलेली ती आता पुढेची डायरेक्ट पुढच्या साईडला. पण आता आपल्यासोबत आहे शिवशंभो बँडचे संचालक मयूर दादा. तर ते आता सांगतील गाडीबद्दल काय अपडेट आहे ते. जय श्रीराम मित्रांनो. आपल्या गाडीमध्ये आता साऊंडमध्ये बरेचसे चेंजेस केले. आपले नवीन साऊंड सगळं येऊन पडलेलं आहे. आता वर्कशॉपला इथं 2-3 दिवसात बाकी दुसरे काम चालू आहे. आपल्या गाडी आता 2-3 दिवसामध्ये सगळं रेडी होईल. आपण 30 तारखेपर्यंत गाडीचा आवाज वगैरे एकदम ओके काढू. बाकी एकदम तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आपल्या गाडीला. आणि कोणाला गणपती आगमन विसर्जन, देवी आगमन विसर्जनासाठी गाडी लागत असेल तर आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. जय श्रीराम. तर मित्रांनो आपल्या विश्वकर्मा वर्कशॉपला बँड क्षेत्रातला पहिला रेड भारत बेंच तो म्हणजे आपला कपालेश्वर बँड खडकसुकेने. तर मित्रांनो त्या पण गाडीचं काम इथंच चालू आहे. आणि आपल्यासोबत आहे आता शिवशंभो बँडचे संचालक मयूर दादा आणि आपले कपालेश्वर बँडचे संचालक. तर ते आता सांगतील कामाबद्दल. बँड क्षेत्रामधला सगळ्यात पहिला लाल कलरचा भारत बेंच ते प्रिय मित्र यांनी कपालेश्वर बँडसाठी घेतलेला आहे. तर या गाडीमध्ये 16 बेस असणार आहे, 3400 RP आपल्या गाडीला आणि भरपूर सारा लाईट शो आहे आणि एकदम क्लीन आणि एकदम क्लिअर साऊंड राहणार आहे. आपल्या जी साऊंड आहे, जी वाईस गोलूभाऊ यांचे साऊंड आहे गाडीला, एकदम कडक वाजणार आहे गाडी. तर आपण लवकरच गाडीच्या ओपनिंगची टाकणार आहे. ह्या गाडीवरती आपल्या जसा शिवशंभोला प्रेम ते दिलं आहे तसं आपल्या बंधूंच्या गाडीवरती पण प्रेम द्या आणि तुमचा सपोर्ट राहू द्या. गाडीचं काम एकदम कडक चालू आहे. गाडीचं काम आवरत आलेलं आहे. बरंचसं 90% काम झालेलं आहे. गाडीचं जनसेटअप पण आलेलं आहे. चला आता आपण बघू आपल्या कपालेश्वर बँड खडकसुकेनेचं काम किती झालेलं आहे. मित्रांनो अजून बरंचसं काम बाकी आहे कपालेश्वर बँड खडकसुकेनेचं. तर मित्रांनो जेनसेट पण त्यांनी JCBचं लावलेलं आहे. आणि मित्रांनो या गाडीचे संचालक म्हणताय क 3 टप्प्यामध्ये हायड्रोलिक आहे. ही हायड्रोलिक वरती गेल्याच्या नंतर वरती परत 4 पंप लावलेले आहे हायड्रोलिकसाठी. तर मित्रांनो रेड भारत बेंजमध्ये आपल्याला एक अजून अपडेट बघायला मिळतोय. तो म्हणजे पहिला अपडेट हा JCBचं जेनसेट. आणि मित्रांनो ही लायनर जी आहे ती बघा इथनं बाहेर येणार आहे. इथं पंप लावलेला आहे मित्रांनो, लायनर इथनं बाहेर येणार आहे. तर मित्रांनो आपण बघितलं ते शिवशंभो बँड आणि कपालेश्वर बँड. तर आपल्यासोबत आहे ना अजून एक बँड आहे तो म्हणजे नाथशक्ती बँड.
तर मित्रांनो चला आता आपण ओनरला भेटू, ते सांगतील गाडीबद्दल काय अपडेट आहे काय नाही. मित्रांनो आता आपल्यासोबत आहे इथं नाथशक्ती व्हॅनचे संचालक आणि शिवशंभू व्हॅनचे संचालक. तर आता नाथशक्ती व्हॅनचे संचालक सांगतील गाडीचं काम किती झालं आहे आणि कुठपर्यंत आले, ओपनिंगची तारीख पण सांगतील मित्रांनो ते. आपली जवळपास 80 ते 90% काम फायनल झालेलं आहे. आपलं बघा फक्त काही वायरिंग वगैरे बाकी आहे थोडीशी. गाडी राहील 24 बेस गाडी राहील आणि 18 शार्पे राहतील. ओपनिंगची तारीख आपण पकडलेली नाही अजून. आपल्याला थोडं आपण लवकरच जाहीर करू. सेलिब्रिटी थोडे मोठे बोलवायचे त्यामुळं जाहीर नाही केले. बाकी आपले अनुभव होते. आज आपल्या ब्रँड व्यवसायात फार कमी दिवसात ज्यांनी खूप मोठी उंची गाठली अशी शिवशंभू बँडचे आपले मयूर भाऊ ते आलेले आणि लखन शेठ राम लखन नावानं बँड जो काल नाद करीत होता ते मालक आपल्याला खूप साथ देत आहे. आणि हे जे आता चालू आहे आपल्या गाडीचं याच्यात काहीतरी आपलं युनिक आहे आणि ते ओपनिंगला लक्षात येईल. बरोबर आहे की नाही? हां सस्पेन्स आहे काही गोष्टीत, पण भाऊंची खूप साथ आहे या त्या माझ्यापर्यंत. खूप खूप टाइम लावलाय गाडीला, पण मग काहीतरी युनिक करणार आहे. पब्लिक खुश होणार 100%. ओपनिंगची तारीख लवकरच होतील ते आपल्याला. लवकरात लवकर ओपनिंग करणार आहे. बाकी आपल्या शिवशंभू बँडवर जसं प्रेम केलं तसंच मायबापाशी काही नाही, आपल्या नाथशक्ती बँडवर प्रेम करा. आणि गणपती विसर्जन आगमन असेल, देवी विसर्जन आगमन असेल, त्यासाठी पण त्यांना भरपूर सपोर्ट करा. तर मित्रांनो आपला नाथशक्ती बँड, तर बँडमध्ये मित्रांनो गाडी ती राहणार आहे, आयसरची राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो मुद्दा आहे मित्रांनो JCBचा जेनसेट. तर बरेचसे बँड मालक मित्रांनो आता हा JCBचा जेनसेट खूपच ट्रेंडिंगमध्ये आलेला आहे. बरेचसे बँड मालक JCBचा जेनसेट टाकत आहे. तर मित्रांनो आता ह्या पण आलेला तोच जेनसेट आहे. आता गाडीचं काम बघू शकताय मित्रांनो. इथं 2 बेस राहणार आहे मित्रांनो. गाडी पूर्ण 26 बेसमध्ये. इथं 2 बेस आहे, इकडं 2 बेस आहे आणि त्या साईडनी पण सेम आहे. हे खाली बेस येणार आहे मित्रांनो. बाकी इथले बेस लावायची बाकी आहे. चला मागच्या साईडला बघू गाडी कशी झाली. तर मित्रांनो इथं पूर्ण 8 बेस लावलेले आहे. अजून 2-4 बेस वरती येणार आहे इथं, की जे तिथे येणार आहे. आणि ज्या 4 लाईन आहे त्यावरती जाणार आहे आणि बाकीच्या साईडच्या लाईन बाहेर येणार आहे. तर मित्रांनो असा गाडीचा सेटअप आहे. गाडीची तारीख लवकरच ओपनिंगची तारीख आता सांगणार आहे आपल्याला. तर मित्रांनो एवढा आपला शिवशंभू बँड आणि बाकीचे बँड त्यांना एवढा प्रतिसाद देत आहे, तेवढाच प्रतिसाद या पण बँडला द्या. धन्यवाद. तर मित्रांनो आपल्या नाथशक्ती बँडला जेनसेट, तो म्हणजे सध्या ट्रेंडिंग चालणार जेनसेट, JCB कंपनीचा जेनसेट लावलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा जेनसेट खूपच सध्या ट्रेंडिंग आहे. बरेचसे बँड मालक ह्याच कंपनीचा जेनसेट लावत आहे. तर आपल्या नाथशक्ती बँडला पण हाच जेनसेट लावलेला आहे. गाडीचं काम झालं आहे शिवकुपरा इंजिनिअरिंग वर्कशॉप देशमाने.